नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी बिंदू प्रतिनिधी राम सोकाळकर. आज तामसवाडी या भागात अतिशय प्रगतशील शेतकरी यांच्याकडे आलोय. आपण सूरज कांदा दिला होता, ते बघण्यासाठी आपण आलो होतो. कांदा प्लॉटवर व्हिजिट करायला आलो होतो. बघूयात त्यांचे आपण मनोगत घेणार आहोत. आता काय म्हणतात? नमस्कार मामा. नमस्कार. काय चाललंय? फवारा झाले का? बरं आहे, बरं आहे. नमस्कार मामा. नमस्कार. झाला फवारा मारून? हा, चालू आहे ना हे काय. तर तुम्ही बी कुठून खरेदी केलं होतं? हे स्वामी समर्थ कृषी सेवा तामसवाडी. तामसवाडी. कोणतं बी आहे? सूरज सूरज बी. कृषी बेन सेट. हा, कृषी बिंदू सेटचं. तर किती दिवसाचा प्लॉट झाला आपला? आता 60 दिवसाचा आहे. 60 दिवसाचा प्लॉट हम्म. झालाय आपला. तर काय वाटतं तुम्हाला? कलर वगैरे कसं काय? चांगलं आहे. मानबीन कसं काय आहे का? असे हे काय सगळं पंजा तयार झाला हे. पंजा तयार झालाय. बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण कांदा असा एकदम लाल आहे, पंजा पण असा एकदम भारी आहे. बरगस 60 दिवसाचा आहे. 60. हा, आता 60 दिवसाचा कांदा झालाय. अजून भरपूर दिवस जायचे. एकदम कांदा असा एकदम टपोरा असा पोहोचल्यावर एकदम व्यवस्थित. मनात बसासारखा असा आपला कांदा होईल. बाकी शेतकऱ्याला काय सांगू इच्छिता तुम्ही? काय नाही, व्यवस्थित आहे. बी चांगलं आहे. बी चांगले वापरायला पाहिजे. बर. अजून काय सांगू इच्छिता तुम्ही कांद्याबाबत? काय नाही, व्यवस्थित आहे अगदी. तर आपला विषय असा आहे कांद्याचा, 3 ते 4 पत्तीचा कांदा आहे. किती दिवस ठेवला, साठवून ठेवला ना, म्हणजे सरासरी 5-6 टिकवण क्षमता चांगली आहे. चांगली. म्हणजे जेव्हा तुम्हाला वाटलं जेव्हा आता भाव नाही, भाव आल्यानंतर विकू शकता. मग खराब होईल काय होईल? आपला कांदा काजळी वगैरे धरत नाही आणि एकदम कलर आहे तसाच. ती वरली पत्ती गेली तरी तसाच, दुसरी गेली तरी तसाच. 3 ते 4 पत्तीचा आपला कांदा आहे. तुम्हाला जे सांगितलंय शेतकरी मित्रांना, 3 ते 4 पत्तीचा कांदा आहे, तसाच निघणार, गॅरंटेड निघणार. आपला कृषी बिंदूचा सूरज कांदा आहे. बरोबर. धन्यवाद वेळ दिल्याबद्दल. आभारी.